सर्वांना जय विंजय महाराष्ट्र, जय विंजय भारत. सकाळच्या शुभप्रभात दिने एस रविराज, रवींद्र तांगोशिंद, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्यासमोर येत आहे. सकाळच्या पहाटेपर्यंत मी काल प्रत्यक्ष खरोखर जागलो आणि दाट सकाळी 6 वाजता डोळा लागला आणि ज्या सोफ्यावर बसलो होतो खाता खाता तिथेच डोळे मिटले आणि आत्ता जस्ट ओपन झाले. ओपन झाल्यानंतर प्रथम तर माझं जे काही घरातले कर्तव्य ते करून आपल्यासमोर पुन्हा आलेलो आहे. गेल्या महिनाभर जून 6, 7, 8, 10 तारखेपर्यंत पावसाळा ऋतू चालू होतो, परंतु वेधशाळेने दिलेल्या ग्राफिक्स सिग्नलनंतर एल निनोची यासारखी परिस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्यावर आल्याने गेले वर्ष पूर्वी झालेली पावसाची पूरस्थिती, धुरंधर पाऊस, अतिपाऊस झाला होता गेल्या वर्षी. तुम्हाला माहिती आहे 2005मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात पूर आला होता. का आला होता? कारण ज्यावेळेस हाय टाईड आणि पावसाचं धुरंधर पडणं जेव्हा एकत्र येतं, जेव्हा हाय टाईड असते तेव्हा जर पाऊस संपूर्ण समुद्रपट्ट्यात पडत असेल तर हाय टाईडचं भरतीचं पाणी, हाय टाईडमुळे आलेल्या लाटा, भरतीचं पाणी, भरती आणि शहरात पडलेलं पावसाचं पाणी, धुरंधर असल्यामुळे भरतीमुळे पावसाचं पाणी आत जाऊ शकत नाही किंवा शहरातून धुरंधर पडलेल्या पावसाचं शहराच्या गटारातून, खाडीतून, नाल्यातून समुद्रापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे जायचा रस्ता ठप्प होतो. त्यामुळे पाणी स्थिर असतं, प्रवाह वाहत नाही, स्थिर असतो. म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर 2005 रोजी जी आपत्तीजनक पूरस्थिती आली होती, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फ्लड नियंत्रण डिपार्टमेंट तयार केलं आणि फ्लड नियंत्रण डिपार्टमेंटने पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, ग्रामपंचायत, महानगरपालिकेनं आदेश दिले की आपापल्या विभागातील फ्लड नियंत्रण कंट्रोल सर्वेचा अभ्यास चालू करा आणि कसं कंट्रोल करता येईल त्या महानगरपालिका क्षेत्राला, त्या जिल्हाधिकारी क्षेत्राला नियंत्रणाचे आदेश दिले होते. आणि त्यानुसार त्या शहराने ती प्रकल्प केली. ती नालेजोड प्रकल्प म्हणजे नाळ्यांचा प्रकल्प, गटारांचा प्रकल्प, स्ट्रॉम वॉटरचा प्रकल्प, हे अशा प्रकारचे प्रकल्प डिझाईन त्या काही 2005मध्ये केले होते. आम्हीसुद्धा या प्रवासात होतो. माझ्या विभागाने धुरंधर काम केलं. संपूर्ण तांत्रिक सल्लागार नेमून TOR मी काढले, कन्सल्टंट मी नेमले आणि संपूर्ण ठाणे शहराचा पहिल्या टप्प्याचं पूरस्थितीचं सर्वेक्षण करून पहिला स्ट्रॉम वॉटर प्रोजेक्ट जो कुठलं केलं असेल तर मुंब्रा, पारसिक रेतीबंदर, दत्तवाडी ते बायपास रस्ता इथपर्यंत धुरंधर जो होते 36 कलवड एका वर्षात सह्याद्री कन्स्ट्रक्शन मार्फत बनवले. पहिले 18 कलवट 6 महिन्यात बनवले. नंतरच्या टप्प्यामध्ये 6 कलवट म्हणजे असे 18 कलवट पहिल्या टप्प्या 6 महिन्यामध्ये 18 कलवट बनवले. नंतरच्या 6 महिन्यामध्ये 18 कलवट असे 36 कलवट. ज्या प्रोजेक्टमध्ये 6 करोडचा पहिला प्रोजेक्ट केला, 18 कलवट डिझाईन केल्याने एक मोठा बायपास असून नाला खाडीपर्यंत सोडवला आणि नंतरच्या 18 कलवट कॉन्क्रीट रस्त्याअंतर्गत बिटकॉन्स कंपनीकडून बनवले गेले. असं धुरंधर काम रवींद्र शिंदेने त्या काही 2006मध्ये पहिला प्रोजेक्ट फ्लड कंट्रोलचा डिझाईन केला आणि मुंब्रातील सगळे आर्च टाईप कलवड, बॉक्स टाईप कलवड बनवले आणि पाणी खाडीपर्यंत सोडले. त्यामुळे आस्थामेधी मुंब्र्यात जी पहिलीची पूरस्थिती व्हायची तेवढी होत नाही. आता तो झाल्यानंतर
शहरातील पूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील नाले प्रकल्पाचा सर्वे CES कंपनीमार्फत केला. टॉवर मी काढलं, CES कंपनी नेमली. संपूर्ण सर्वे करून JNNतर बघ जो काही प्रोजेक्ट तयार झाला होता 500-550 कोटीचा, त्यापैकी पहिला टप्पा 300-350 कोटीचा हा JNN परत दिल्लीकडून मंजूर करून आणला. हा JNN प्रकल्प 50% सेंट्रल गव्हर्नमेंटचे, 25% महाराष्ट्र शासनाचे, 25% महानगरपालिकेचे, अशा प्रकारे संपूर्ण सर्वेक्षण करून जवळजवळ 280 किलोमीटर नालेपैकी आम्ही 280 किलोमीटर नाले आहेत. मुख्य नाले आणि अंतर्गत नाले 13 मुख्य नाले आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यात तो 180 किलोमीटरचे नाले आम्ही बांधले RCC पद्धतीने आणि धुरंधर खाडीपर्यंत सोडले. आणि टप्प्याटप्प्यानंतरचे 80 किलोमीटर बांधत आत्ता 200 किलोमीटर परत नाल्याचे कामं चालू आहेत. 200 करोडच्या निविदा काढलेल्या आहेत. तदनंतर झालं परत मी कन्सल्टंट नेमला दिव्यासाठी. दिव्या गावातील पाण्याचा निचरा करणं, फ्लड इंडिया कंट्रोल पुण्याच्या कंपनीला नेमलं. आणि दिव्याचा जो सकल भाग आणि खाडीचा उल्हासनदीचा भाग एकच आहे. दिव्याचा सकल भाग, खाडी किनारचा सकल भाग एकच आहे. और त्यावेळेस संपूर्ण प्रोजेक्टमध्ये दिव्याचं पण कामं केली, पण उरलेली नाले पुन्हा 50 करोडचा निविदा काढला, पण JNNतर निधी मिळाला नाही. मग स्वतः महापालिका डिफॉल्ट पेमेंट थोडं थोडं करून ते काढलं आणि तो प्रोजेक्ट केला. 56 कोटीचा प्रोजेक्ट होता. 56 कोटीचा प्रोजेक्ट 23 कोटी बिलो होते. 56 कोटीचा प्रोजेक्ट 23% बिलो होता. 35-36 कोटीवर आला. 46-45 कोटीवर आला. त्यापैकी जवळजवळ 36 कोटीची कामं केली आणि उर्वरित 10 करोड रुपये मँग्रोव्ह होतं, म्हणजे त्यामुळे काम करू शकलं. मँग्रोव्हमध्ये आपण काम काय करत, खाडीचा भाग आहे ना, त्यामुळे ते 10 करोड रुपये वाचवले. कळवा मुंब्रा खारेगाव संपूर्ण पट्ट्यामध्ये तिथे 10 ते 15 करोड तिथे वाचवले. शहराचा नाला अंतर्गत धुरंधर घोडबंदरपासून आम्ही 13 मुख्य नाले, वाघे डोंगर नॅशनल पार्कच्या डोंगरापासून येणारे ते नाले, ते पार घोडबंदरकडे गेलेले, पार पारशेक खाडीकडे गेले, ते संपूर्ण नाळे, कळवा खारेगावचे नाले. अशा प्रकारचं रवींद्र शिंदेचं धुरंधर काम कळव्यातील विशेष प्रकल्पातील नाले केले. त्याकडे JNNतर्गत शहरातील नालेकडे घोडबंदर पट्ट्यातील पार घोडबंदरच्या नाल्यापर्यंत. पण काय झालं आहे, जिथे खाडीचा भाग येतो, जिथे म्हणजे जसं मुंब्रा, कळवा, खारेगाव, पारशेक रेतीबंदर खाडी आहे, घोडबंदर पट्ट्यामध्ये घोडबंदरची खाडी आहे आणि जमीन रस्त्याची लेवल आणि खाडीची पाण्याची पातळी लेवल एक असल्यामुळे जर धुरंधर भला मोठा पाऊस झाला तर संपूर्ण भरतीचं पाणी बॅकवॉटर होतं आणि शहरामध्ये घुसतं. आणि संपूर्ण पाऊस जर पडत असलं तर हे पाणी शहराच्या खाडीमध्ये परत जात नाही, नाले नाही. त्यामुळे संपूर्ण योजना अशा प्रकारे तयार केली की आता हे नाल्यांचं पाणी तूर्त थेट खाडीमध्ये जातं. आता कळवा खारेगावचं घ्या ना, श्रीजी घरकुकलमध्ये 1 मजल्यापर्यंत पाणी पूरस्थिती व्हायची, 1 मजल्यापर्यंत. तर कोविड कालावधीमध्ये ते रवींद्र शिंदेने आणि गृहनिर्माण मंत्री विधानसभा महाविकास आघाडीचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांनी, विजय सिंगल आणि आम्ही सर्वेक्षण करून पूर्ण पारशेक नालापर्यंत खोदला नाला श्रीजी व्हिलाच्या मागचा. आणि NH4चा जो कळवट होता तो 24 तासात रवींद्र शिंदेने बनवला. अशा प्रकारे धुरंधर काम केल्यापासून तिथे आता फ्लड कंट्रोल झालं, पाणी साचत नाही. श्रीजी व्हिलाची परिस्थिती जी रवींद्र होती धुरंधर, ती रवींद्र शिंदेने बंद केली. तर अशा प्रकारे आणि ठाणे शहराच्या घोडबंदरच्या संपूर्ण कल्वर्ट्स रवींद्र शिंदेने बनवले आणि खाडीमुखापर्यंत नाले सोडले. उर्वरित नाले असले खाडीमुखापर्यंत. आतासुद्धा 2016मध्ये उर्वरित नाले जे मिसिंग लिंक नाले, आता पण 2016मध्ये उर्वरित नाले मिसिंग लिंक नाले प्रकल्प केला. होल्डिंग टायडल गेट बनवला. तर होल्डिंग टायडल गेटसाठी 600 कोटी रुपये आहेत आणि उर्वरित नाल्यासाठी 500 कोटी रुपये आहेत.
जवळजवळ 1100 कोटीचा प्रकल्प आहे, तयार आहे, पर्यायी तयार आहे. जेव्हा असं फ्लडिंग होतं तर शहरात जेव्हा पुराचं पाणी येतं, ते पाणी जमा करण्याची क्षमता ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाही आहे. तर ती करायची असेल तर पायलट प्रोजेक्ट होल्डिंग पण टायडल गेटचा करावा, पंप आणि संपणीत पाणी जमून शहराला पुरवठा करावा. म्हणजे मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांनी व्हायरल केल्या बातम्या की नाल्याच्या पाण्यापासून ठाणे महानगरपालिकेला महसूल, नाल्याच्या पाण्यापासून ठाणे महानगरपालिका महसूल, नाल्याच्या महसूलपासून ठाणे महानगरपालिका महसूल. तो कसा येणार? जर नाल्याच्या पाण्यापासून पावसाचं पाणी जमा होऊन जर ते होल्डिंग पॉइंट बांधून जमा केलं, पंप आणि संप केले आणि शहराला पुरवठा केला तर त्यातून महसूल येणार ना. पण तो प्रकल्प करण्यासाठी सक्षम अधिकारी माझ्यासारखा माणूस पाहिजे. तो प्रकल्प करण्यासाठी सक्षम अधिकारी रवींद्र शिंदेसारखा माणूस पाहिजे, जो विद्वान आहे, विजेटीया आहे, IIT केलेला आहे. आत्ताच्या डिझाईन प्रकल्पामध्ये तो प्रकल्प तयार आहे, परंतु इम्प्लिमेंट कोण करणार? त्याला 700 करोड रुपये लागणार आहेत आणि 500 कोटी रुपये उर्वरित नाले, त्यापैकी 200 कोटीची कामे आत्ताच चालू आहेत, उर्वरले 300 कोटी ते कधी करता येईल. पण नाले तर झालेले आहेत, पण त्याचं जाणारं पाणी, प्रवाहाचं पाणी, होल्डिंग पॉईंट जर जमा करणं, त्याच्या 600 कोटीचा प्रकल्प आपल्याकडे डिझाईन आहे, ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे महानगरपालिकेने. तरच वाहणाऱ्या पावसाचं पाणी नाल्यातून येतं, ते होल्डिंग पॉईंट जर जमा करून तर आपल्याला होल्डिंग पॉईंट करता येईल. असा पायलट प्रोजेक्ट करावा. खाडीच्या मुखाशी जो राबोडीचा मुख्य नाला आहे, 12 मीटर रुंद, आणि तो पोर्शन बघितला, जेल तो सरस्वतीपर्यंत 67.76 मीटर लांब आहे. त्याच्यावर खाडीमुखाशी नाल्यावर त्याच्यावर रस्ता बांधायचं, ब्रिज बांधायचं काम चालू आहे, खोटा प्रस्ताव करून. तर खाडीमुखाशी नाले कधी बंदिस्त करण्यात येऊन तर आयुक्तांचं परिपत्रक आहे. खाडीमुखाशी काय कुठलेच नाले बंदिस्त करता येत नाही. पण प्रशासन, राजकीय यांनी मिलीभगतमुळे सगळेच नाले बंद केले. सगळे नाले बंद केल्यामुळे मग ठाण्यामध्ये पूरस्थिती निर्माण होते. ॲक्च्युली ठाण्यामध्ये पाणथळी क्षेत्र असून येऊरच्या डोंगर नॅशनल पार्क कडून येणारे नाले, ते पारसिककडे जाणारे नाले, तर पारसिककडून डोंगरावरून येणारे नाले, ते कळवा खारेगाव खाडीला मिळणारे नाले, पारसिक खाडीला मिळणारे नाले, घोडबंदर खाडीला मिळणारे नाले, अशा प्रकारे धुरंधर पाणथळी क्षेत्र आहे आपल्याकडे. आणि आपलं ठाणे म्हणजे तलावांचं शहर आहे. या तलावांच्या शहरामध्ये येणाऱ्या नाल्यांचं पाणी जमा केलं, होल्डिंग पॉईंट जर जमा केलं तर ठाण्याला भरपूर पाणी मिळतं, दुर्भिक्ष कधी येणार नाही. आणि ह्या पाणी साचलेल्या पाण्यातून जर पाणी पुरवठा होल्डिंग पॉईंट जर केला तर आपल्याला महसूल क्रिएट होईल. ठाणे महानगरपालिका ही योजना का कोण राबवत नाही? तर तो राबवण्यासाठी सक्षम अधिकारी कोणी नाही आहे. तर शासन GR नुसार माझे अध्यादेश तयार आहेत. शासन GR आहे, अध्यादेश आहे, नगराभियंत्याकडे प्रस्ताव आहे, जाहिरात काढत नाही, मंजूर झालेला प्रस्ताव आहे नगराभियंत्याच्या दप्तरी. रवींद्र चांगो शिंदे यांना 5 वर्षासाठी पुनर्नियुक्ती, कॉन्ट्रॅक्ट बेसिस, कॉन्ट्रॅक्टर. मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नियुक्ती हवी आहे. मला कुठले अधिकार नको, फक्त मी नियोजन करून देणार, मी इम्प्लिमेंटेशन करायचं त्याच्यावर लक्ष देणार, कन्सल्टंट म्हणून, तांत्रिक सल्लागार म्हणून. बाकीचे अधिकृत अधिकारी जे आहेत तो त्यांनी मार्गी लावायचा, असं त्याचं नियोजन होणार. त्यामुळे रवींद्र शिंदेची लवकरात लवकर नियुक्ती करा असे मी ठाण्यातील 4-5 आमदारांना विनंती करेल, मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेल की त्यांनी तो माझा प्रस्ताव मार्गी लावा. अनेक पैसे अडकलेत कोविडपासूनच्या देण्याचे, ते मार्गी लावा. उर्वरित नाल्यांच्या ठरावाचं होल्डिंग पॉईंटचा प्रस्ताव जो DPR ऑलरेडी 2016 तयार आहे. जिथे जे सखल भागात पाणी राहतं त्याच्यावर पर्याय माझ्याकडे आहेत. ज्या सखल भागात पाणी साचतं, 15 स्पॉट आहेत ठाण्यामध्ये, 15 स्पॉट. ज्या सखल भागात पाणी साचतं 15 स्पॉट आहेत. त्या 15 स्पॉटचं जो काही रिझल्ट आहे तो आपल्याकडे DPRमध्ये, INDPमध्ये आहे. तो जर इम्प्लिमेंट केलं तर मार्गी लागेल. त्यातील हा पार्ट जो आहे, ॲज अ कन्सल्टंट म्हणून त्यातील जो काही पार्ट आहे हा कन्सल्टंट म्हणून मी याच्यात डिझाईन करून दिलेला आहे. तो आज आयुक्ताला प्रोड्यूस करेल. आणि काल परवाच मी पेढा मारुती मंदिर, मासुंदा तलाव, पेढा मारुती मंदिर, गणपती मंदिर जो का आहे त्याचा फ्लडिंग स्पॉट सोल्युशन
अतिरिक्त आयुक्तांना 2 यांना दिलं. आता हे पूर्ण ठाणे शहराचे जे काही 15 स्पॉट आहेत, सखल भागात पाणी जात नाही, त्याचा हा पर्याय आणि सोल्युशन आहे. हे 15 स्पॉट आहेत आणि 15 स्पॉटाचे सोल्युशन आहे. हे सोल्युशन मी स्वतः परवा संडेला जेव्हा अतिरिक्त आयुक्त बोलले, काय शिंदेसाहेब तुम्ही एवढे अभ्यासू हुशार असून महापालिकेला कुठले सल्ले देत नाही. साहेब, महापालिकेला सल्ले देऊन थकलो, पण महापालिका रवींद्र शिंदेवरच अन्याय करते. त्याचा प्रस्ताव असून मंजूर असून झाला असून जाहिरात काढत नाही. नगराभियंता 5 वर्ष झाली नगराभियंताला काम. हे अशा प्रकारे हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, प्रोफाईल आहे, हा सोल्युशन रिपोर्ट आहे, हा सोल्युशन रिपोर्ट आहे, हा सोल्युशन रिपोर्ट आहे. तर हा सोल्युशन रिपोर्ट मी एक पेज निघालं आहे ते जोडायचं आहे. या सोल्युशन रिपोर्टमध्ये तुम्हाला दाखवून देतो. ठाणे महापालिका ठाण्यातील पावसाच्या पाण्यात विविध सखल ठिकाणी साचणारे पाणी, फ्लड स्पॉट आणि उपाययोजना. ठाणे शहर भौगोलिक इतिहासात नानानी पार्क डोंगरापासून आलेला भाग, मुंब्रा खाडी पारसिक डोंगराकडे, शेलदिवा उल्हास नदीकडे, कोपरी बंदर भांद्रेपाडा खाडी, ठाणे पाणथळ भाग आहे. चारी बाजूने नाला, गटर ते नद्या ते समुद्राला मिळते. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात 280 किलोमीटर नाले आहेत. तंत्रशुद्धपणे आरसीसी पद्धतीने बांधलेले आहेत. एक नाल्याचे स्थितीकरण करणं म्हणजे गाळ काढणं, नाला परवानगी नसताना बंदिस्त करणं. सखल भागात पाणी साचते का, तर 1987 ते 2001 तर 1987मध्ये 2000 ते 1500 किलोमीटर रुंद केलेले गटारे रुंद करणे, फुटपाथ बांधणे. जो रुंद केलेले गटार आहे ते गटार पुन्हा नव्याने रुंदीकरण करणं. कारण आपल्याकडे 30-30, 40-40, 50-50, 60-70 माळ्याच्या इमारती बांधल्या, त्याची पाण्याची रेन कॅरिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे. त्यामुळे हे जे गटार आहेत दोन्ही बाजू रोड ते मोठ्या पद्धतीने मोठी केली पाहिजेत, रुंद केली पाहिजेत. सखल भागातले रस्ते वरती केले पाहिजेत. त्यामुळे असलेले पाणी देण्याची क्षमता कॅरिंग कॅपॅसिटी होईल. त्यामुळे 15 ते 20 वर्ष ही जी गटारं बांधलेली आहेत चंद्रशेखर, ते कोणी साफच केलेले नाहीत, चिखल्याने भरलेले आहेत. फक्त आपण गटारे तोडतो, त्याचं रेन कॅरिंग कॅपॅसिटी क्षेत्र वाढवत नाही. आता पाणी साचणारी ठिकाणी खालीप्रमाणे मुख्यालय, उपायुक्त येणारा नाला, श्रीजी रघुवर येणारा नालाचा पाण्याचा निचरा करण्यासाठी 2 ठिकाणी बायफर्केशन करणे. महापालिकेच्या चौकाजवळ 2 ठिकाणी बायफर्केशन करणे. एक श्रीजी नाला जो आहे कचराळी तलावाकडून जाणार, तो असा मुख्य ST वर्कशॉपकडे जातो. आणि दुसरा जो नाला नाही आहे तो आपल्याला क्रिएट करायचा आहे. तो महापालिका सर्कलजवळ आहे ना, तो चिरंजीवी हॉस्पिटलच्या गट्टर फुटपाथ रस्त्याखालून घेऊन तो मुख्य जो नाला आहे तो खोपट सिद्धेश्वर गार्डन कडून तो नाला जातो, त्या नाल्याला जोडणं, तो मखमली तलावाकडून जातो. असा पर्याय आहे. सर्व तो आम्ही करायचा प्रयत्न केला होता. जयंद्रमच्या काळामध्ये रवींद्र शिंदेने तो सगळा रस्ता खोदायला घेतला होता. पण राजन विचारे खासदार का नगरसेवक होते, खासदार होते, हा राजन विचारे खासदार. मी खोदलेला नाला ते करू दिलं नाही. बोललं ते पाणी इकडे सोडायचं नाही. ते पाणी इकडे सोडायचं नाही म्हणजे पाणी म्हणजे काय घाण होतं का? नाही ना. का मलनिस्तारांचं पाणी होतं? नाही ना. जर ते खोदून नाला बॉक्स केला असता तर आज भविष्यात पाचपकडी एरियामध्ये सर्कलजवळ पाणी तुंबलं नसतं. पण राजन विचारांची मेंटॅलिटी नव्हती. खासदार आहे, हे नाही करायचं, ते नाही करायचं, मग काय करून राहायचं? आज कुठल्याच पातळीवर राजन विचारे नाही. न घर के न बाहेर के न अंदर के. न घरातली नगरसेविका आहे, न पोरग आहे, न पोरगी आहे, कोणी नाही, न पुतणी आहे, न राजन विचारे स्वतः आहे. तोंड घाशीवर पडलेला आहे. कारण यांची बुद्धीच खुजी आहे, टोकडी आहे. म्हणजे याला आरोप करणार. राजन विचाराची बुद्धीच खुजी आहे, तोकडी आहे, अभ्यास काही नाही, फक्त शो शायनिंग. उद्धव ठाकरे करत फिरतोस. प्रकल्पामध्ये अडचणी आणतो तो. यांची मेंटॅलिटीज आहे की प्रकल्पामध्ये अडचणी आणतात. त्यांच्या अडचणी आणले. जयंद्र लालासाहेबांना मी प्रोजेक्ट तयार करून दिला. लालासाहेब बोलते तुम्हाला सोल्युशन बहुत बढिया है, करो. लालासाहेबांकडे तो प्रोजेक्ट डिझाईन करून दिला. चिरंजीवकडून आलेला लालासाहेबांनी तो प्रोजेक्ट देऊन केला. श्रीजी विला नितीन कंपनीकडून आलेला नाला असा खालून
तो महापालिका सर्कलजवळ तो कचराळी तलावाकडून जातो निघतो. मग तोच नाल्याचं बायफर्केशन मी चिरंजीव हॉस्पिटलकडून घेतलं होतं, ते मुख्य नाल्यापर्यंत घेतलं होतं सिद्धेश्वर गार्डनच्या समोरच्या नाल्याला. तर अशा प्रकारे धुरंधर पाणी जे काही सर्कलजवळ थांबतं ते थांबलंच नसतं. आज मी ती भविष्यातलं सोल्युशन निघालं असतं, जे कवा खारेगावचं सोल्युशन रवींद्र शिंदेने केलं ते आज इथे पण झालं असतं ना. पण आमची मेंटॅलिटी अशी आहे की आम्ही करू द्यायचं नाही. थोडं जितेंद्र आव्हाड साहेबांचं ज्ञान घ्या, विकास डेव्हलपमेंट कसं करायचं, विकास डेव्हलपमेंटची कामं करायचं. बघा पार्सिक वॉटरफ्रंट कसं गेलं, असं वाटतं की झालं मी नाशिकला आलो आहे. पार्सिक वॉटरफ्रंट मी 5 किलोमीटरचा आव्हाड साहेबांबरोबर फिरलो, लाईव्ह बातमी पत्रकार मीडिया होते, फिरलो. 2 वर्षापूर्वी फिरलो आम्ही. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्याच्या कालावधी फंड नव्हते, तर ह्या 5 किलोमीटरचा वॉटरफ्रंटचा तो पट्टा बघितला, असं वाटतं मी बाहेरगावी उटी म्हैसूरला आल्यासारखं वाटायला लागलं मला. एवढं धुरंधर मस्त बनवलं आहे. म्हणजे विकास करावा तर जितेंद्र आव्हाड साहेबांनी, विकास करावा तर प्रताप सरनाईकांनी. शासन निधीचा कसा वापर करायचा, चांगल्या प्रकारे वापर करायचा. भाईंदरपाडा वॉटरफ्रंट बघा ना, चौपाटी बघा भाईंदरपाड्याची, काय सुंदर डिझाईन केलेली आहे. आवडतं मला. मी दरवर्षी पावसामध्ये भिजायला जातो तिथे. दिनचा दरवर्षीचा माझा उपक्रम आहे. दरवर्षी भाईंदरपाडा खाडीशी मी ते भिजायला जातो, रेनकोट घालतो, एकटाच गाडी घेऊन आणि निघतो. अशा प्रकारची माझी मौजमस्ती आहे पावसाची. आणि पण मौजमस्तीमध्ये माझा अभ्यासही असतो, सांगून देतो. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड हे पूर्वसमितीचे घट्ट मित्र आहेत आणि आत्तासुद्धा मित्र आहेत. परंतु एवढंच राजकारणामध्ये विरोधी पक्षामध्ये आहेत, एवढंच त्यांचा प्रश्न. परंतु विकास करावा तर जितेंद्र आव्हाडांनी, विकास करावा तर प्रताप सरनाईकांनी. 4 पैसे कमवले म्हणून काय झाले, पण विकास असा करावा. एकनाथ शिंदेंनी अख्ख्या महाराष्ट्राचा विकास केला, त्यांना विकास महर्षी किताब द्यावा. परंतु राजन विचार हा अक्कलशून्य माणूस आहे ना, त्याला अक्कल आहे ना शून्य आहे. मी का म्हणालो अक्कलशून्य आहे ना, त्याला अक्कल आहे आणि त्यांना शून्य आहे. काय काम करायचं विकासाचं तेच कळत काय. खासदारकीमध्ये काय काम केलं, फक्त बोलो ना शायनिंग करायचं साईडवर, एवढंच करतो आपण. कुठपर्यंत आलो होतो. तर घोडबंदर खाडी आणि जोडणारी नाल्याची तोंडे खोली करून साफ करणे, पार्शिक खाडी श्रीजीविला गार्डनची जर नाला खोदून ठेवला जातात, NH4 पुन्हा साफ करणे, NH4 पाईप कलवट साफ करणे, मुंब्रा खाडीकडे मुकाशी नाले संपूर्ण गाळ करून पडणे, कवा विटावा खाडी पूल थेट नाला जोडणे, रस्ता नवीन कवा जो चंदनी सारखा कवा खाडी विटावा जो आहे, कवा खाडी विटावा जो पूल आहे रेल्वे, त्याच्या खाली मी पाणी सुचतं. आता ते जर मी पाहिलं तर तिथे एक मुख्य नाला जातो, तो जो सकल भाग आहे तो रस्त्याने वरती घ्यावा असं माझं तरी मत आहे. आणि तो जो फुटपाथ गटारे आहेत ना, जे पाणी साचणार आहेत ते मार्ग थेट नाल्याला जोडाव्या. त्या जर जोडलं तर पाणी थांबणार नाही, पंप लावायची आवश्यकता नाही. चंदनी कोळाचं पण तसंच आहे, बाजूला खाडी आहे. बाजूला खाडी आहे, ते जे काही फुटपाथ गटार आहे तर थेट त्या खाडीला जोडा ना. म्हणजे जो चंदनी पुलाखालचा जो सकल भाग आहे तिथे पाणी साचणार नाही, पंप लावायची आवश्यकता येत नाही. महानगरपालिकेवर समोर पंप लावावा लागतो, कारण की त्याला चांगला नाला तो असा रस्त्याच्या वरती घेतला आहे. आणि रस्त्याच्या वरती घेतल्यामुळे रस्त्याच्या वरती घेतल्यामुळे मी परवाच पाहिली त्याची, जेव्हा पहिलं 30 तारखेला पाऊस आला, मी पूर्ण भिजत गेलो अख्ख्या ठाणे शहरामध्ये. मुद्दामून संध्याकाळी ऑफिसमधून लवकर निघालो, दप्तर काही घेतलं नाही, ऑफिसमध्ये ठेवले सगळ्या फायली, आणि पायी चालत भिजत गाणी गात गेलो. तर पहिला म्हणजे महापालिकेच्या 4 नंबर गेटजवळ नाला साचलेला आला, पाणी साचतं.